मी देवेंद्र अष्टंकर, सरपंच गड ग्रामपंचायत कोतेवाडा तथा तालुका अध्यक्ष हिंगणा तालुका सरपंच संघटना। काल परवा आमच्या उपसरपंच साहेबांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याच्यामध्ये काहीतरी 15 वित्त आयोगामधून जे आरोग्य उपकेंद्राचं जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये काही घोटाळ्याचा आरोप असं काहीतरी ते कानावर आलं। माझ्या गावामध्ये बरेचसे विकासाचे कामं शासनाच्या माध्यमातून होत आहेत, त्याच्यामध्ये माननीय आमदार साहेब यांचं नेहमीच मला सहकार्य लाभत असतं। त्याच अनुषंगाने पूर संरक्षण भिंतीचं बांधकाम असेल, जवळपास ते 5.5 कोटीचं आहे, 45 लाखाच्या उपकेंद्राचा दवाखान्याचा विषय असेल आणि इतर सामान्य निधीतून असेल किंवा इतर बरेचसे काही वेगवेगळे विषय, काही नाविन्यपूर्ण विषय, घरांना नेमप्लेट लावणे, विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, बरेचसे विषय आहे। या व्हिडिओमध्ये पूर्ण बोलणं शक्य नाही। आज व्हिडिओ बनवायचा हाच एक उद्देश आहे की माननीय उपसरपंच साहेबांनी एक घोटाळ्याचा आरोप दिला आणि एक बातमी पुण्यनगरी या हेडमध्ये छापली। याच्यामध्ये मला तक्रारबद्दल काही म्हणायचं नाही, कोणीही कोणाबद्दल तक्रार करू शकते, त्याबद्दल माझ्या उपसरपंच साहेबांना फक्त मी ही जेव्हा बातमी आली तेव्हा त्यांना मी फोन केला आणि यांना सांगितलं का ही निकृष्ट काम ग्रामपंचायतची सीओकडे तक्रार असं लिहिलं। अच्छा, माझं या गोष्टीवर आक्षेप होता की ग्रामपंचायतनी तक्रार वैयक्तिक माननीय उपसरपंच साहेबांनी जर केली असेल तर त्याच्याबद्दल मला काही अडचण नाही। उद्या ते माझ्यावर बी तक्रार करू शकते, तर त्याच्यात काय अडचण? तो लोकशाहीचा पाय आहे, त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं, तक्रार करण्याचा अधिकार आहे। पण तो हे जेव्हा आलं की ग्रामपंचायतने केली सीओकडे तक्रार, हा जेव्हा विषय आला समोर, तेव्हा मी जेव्हा त्या पत्रकार बांधवासोबत बोललो तर त्यांनी सांगितलं की तुमच्या उपसरपंचानं लेटर हेडवर दिलं। तर मी एकदम अवाक झालो की मी या ग्रामपंचायतचा प्रमुख, थेट लोकांनी मला निवडून दिलं आणि माझं लेटर हेड मला न विचारता त्यांनी वापरणं हे चुकीचं नाही का? यासाठी मग जर मी उपसरपंच साहेबांना विचारणा केली तर काय चुकलं? त्यांना म्हटलं मी, जर तुम्हाला जर वापरायचं तुमचं लेटर हेड बनवा किंवा तुम्ही स्वतःच्या सही शिक्क्याने सही द्या, परंतु पूर्ण ग्रामपंचायत जबाबदारी एकटे तुम्ही नाही घेऊ शकत आणि सरपंच म्हणून मी नाही घेऊ शकत। कारण जेव्हा आम्ही हे उपकेंद्र केंद्रासाठी मान्य आमदार साहेबांकडे गेलो, संबंधित विभागाच्या अधिकारी, जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांकडे जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्या लोकांकडून आम्हाला सकारात्मक रिस्पॉन्स भेटतो आणि हे सर्व कामं मार्गी लागतात। जर या गोष्टी म्हणजे ते तथ्य असेल, खरंच जर त्यामध्ये बांधकाम आता इथे लिहिलं 45 लाखाचा आरोग्य उपकेंद्र बांधकामात घोटाळा, काय आहे? 45 लाखात ते काम सँक्शन झालेलं आहे 15 वित्त आयोगाचा। मग याच्यामध्ये ग्रामपंचायतचा काय संबंध? त्याच्यामध्ये काही पैशाचा अपार झाला असं त्यांना म्हणायचं आहे का? बरं, त्यांचं टेंडरिंग प्रोसिजर होऊन जे जिल्हा परिषदेकडून नियुक्त ठेकेदाराच्या माध्यमातून काम झालं। यांना जर वाटत होतं की याच्यामध्ये काही चुकामुक, यांनी मला सुद्धा नाही विचारलं की बाबा हे काहीतरी चुकीचं होऊ राहिलं। मी स्वतः लेटर हेडवर मी त्यांच्यासोबत गेलो असतो की बाबा हे आमच्या गावातलं काम निकृष्ट कसं होऊन राहिलं। पण निकृष्ट काम हे कसं आहे हे सरपंच, उपसरपंच किंवा हे नाही ठरवणार शकणार नाही ना, त्याच्यामध्ये तो माझा अधिकार नाही आहे। मी संबंधित जे इंजिनियर असते त्यांना बोलवलं असतं, त्यांना विनंती केली असतं की याच्यामध्ये काय निकृष्ट आहे, लोहा बरोबर नाही का, सिमेंट बरोबर नाही का, ट्युरिंग बरोबर होत नाही का। मध्यंतरी हा विषय आला होता तेव्हा मी ठेकेदारांना ते बोलवलं होतं आणि त्यांना म्हटलं होतं की बाबा पाणी वेळेवर मारत जा। पण त्यांचा असा प्रश्न आहे, त्यांनी काहीतरी पेटी कॉन्ट्रॅक्ट की काहीतरी आहे त्यांचं, त्या टेक्निकल गोष्टीत, तर त्यांचे लेबर 1-2 दिवसापासून बाहेर गेले, तेवढाच विषय केला। पण नंतर त्यांनी ते काम व्यवस्थित चालू आहे त्यांचं, तर हे मी डिसिजन नाही घेत। अशा वाक्याने हे ग्रामपंचायतचं नाव खराब होतं। म्हणून मी माननीय उपसरपंच साहेबांना विनंती केली होती की आपण त्या संबंधित विभागाकडे जाऊ आणि त्यांना सांगू। त्याच्यामध्ये एक कुणाल शिवनेकर साहेब म्हणून अभियंता आहे, त्यांना मी हे केलं की बाबा याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट द्या की काय क्लिअर आहे याच्यामध्ये बांधकामात, कारण गावाचं बांधकाम आहे, जरी ते 15 वित्त आयोगात होत असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून विषय असेल, पण गावात चांगली इमारत झाली पाहिजे, मजबूत इमारत झाली पाहिजे, हाच आमचा हेतू असतो। त्याच्यासाठी तक्रार देणं, तक्रार बी द्यायला कोणाची काही अडचण नाही, पण ग्रामपंचायतने दिली तक्रार हे म्हणणं चुकीचं होतं। म्हणून मी उपसरपंच साहेबांना हे केलं। परत नंतर मी काल परवा एक व्हिडिओमध्ये आलं, एक न्यूज नाव घ्यायला काही हरकत नाही, गजानन ढाकुलकरजी ते आले होते आणि त्यांनी व्हिडिओ वगैरे बनवला होता असं मला लोकांकडून माहिती झालं। त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ दिला, त्याच्यामध्ये ठेकेदाराचा आणि माझा पैशाचा काही व्यवहार, काही हा विषयच कुठे येतो? म्हणजे उद्या मी म्हटलं की बाबा तुमचे काही व्यवहार झाले नाही म्हणून असं होतं काय? म्हणजे हा मला तरी कळत नाही की हे काम जिल्हा परिषद असतं, त्यांचे टेंडरिंग प्रोसिजर होते, सरपंच हा गावचा प्रतिनिधी म्हणून चांगलं काम झालं पाहिजे, सदस्य बॉडी असेल, उपसरपंच यांनी तो पाठपुरावा करायचा असतो, पण त्या कामाची जबाबदारी चांगलं का वाईट हे ग्रामपंचायत एका विशिष्ट लेवलपर्यंत ठरवेल। म्हणजे मी हे सांगितलं माननीय उपसरपंच, म्हटलं आपल्या गावात जेवढी बांधकाम होत आहे त्यामध्ये
फक्त हेडिंग बनवायचं आणि गावाचं नाव खराब करायचं. जसं याच्यामध्ये गजानन ढाकुलकर जी दिसते तेच पत्रकार, निकृष्ट साहित्याचा वापर आलो, गावाचं नाव हायलाइट केलं, क्वेश्चन मार्क द्यायचं आणि गावाचं नाव. याच्यानंतर मी अगोदरची मी बरेचसे मी कटिंग केलं. याच्यावर कोतेवाडा उपकेंद्राचे बांधकाम निकृष्ट, माजी सरपंच रवींद्र अष्टंकर यांचे आरोप, ही बातमी आली. हिंदीमध्ये ही एक बातमी आली, कोतेवाडा स्वास्थ्य उपकेंद्र घटिया निर्माण कार्य, पूर्व उपसरपंच रवींद्र अष्टंकर. आता हे रवींद्रजी अष्टंकर हे या सिस्टीम मधला भाग होते गेल्या 15 वर्षापूर्वी. त्यांना ते बांधकाम निकृष्ट आहे की चांगलं आहे हे कसं सिद्ध करतात? ते करत असेल तर त्या संबंधित विभागाला गेलं पाहिजे. मान्य विद्यमान आमदारांना भूमिपती एक त्यांना फोन केला पाहिजे की भाऊ हे असं चुकीचं होत आहे. फक्त काहीतरी आरोप करायचे आणि माझ्या ग्रामपंचायतचं नाव बदनाम करायचं, मग त्याला काही हरकत नाही. उलट मी तर त्यांना धन्यवाद देतो. कदाचित हा व्हिडिओ झाल्यानंतर काही पत्रकार बांधव रोज येईल, रोज काहीतरी आरोप करतील आणि माझं नाव मोठं करतील, तर त्याच्याबद्दल मला काही अडचण नाही. या राजकीय क्षेत्रामध्ये असताना बरेचसे लोक रोज आपल्यावर टीका टिप्पणी, म्हणजे साध्या भाषेत झालं तर भुंगण्याचा प्रकार चालू असते. पण लोकांना सत्य माहीत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की या प्रकरणाशी कुठल्याही आर्थिक व्यवहाराबद्दल बोला, माझा कुठलाही कोणताही याच्यासोबत कुठल्याही आर्थिक व्यवहाराशी संबंध नाही. आणि जर त्यांना मन वाटत असेल तर माझ्यावर लिगली किंवा मग मला सिद्ध करून दाखवावं. ते जर असेल तर मी जनतेनं दिलेलं हे पद आहे, मी हे जनतेला बहाल करून देईन, कारण हे जनतेतून निवडून आले. तर माझं फक्त मान्य उपसर या व्हिडिओच्या माध्यमातून मी फोनवरही बोललो त्यांच्यासोबत. त्यांनी म्हटलं की नाही मी पॉझिटिव्ह आहे सर्व गोष्टीसोबत. तर त्यांनी हे पेपरमध्ये दिलं. हे बघा त्यांच्या हाती एक लेटर हेड दिसते. आज मी रिपोर्ट करायची का मला सांगा? मी पंचायत समिती विभागातून आलेला आहे, त्याच्यामध्ये लेटर हेडचा वापर माननीय उपसरपंच साहेबांनी केलेला आहे. परंतु मी सांगतो, मी सरपंच असून त्यांनी मला कुठलीही माहिती दिली नाही. जर त्यांचा विषय जर सकारात्मक होता तर मी सहकार्य केलं असतील ना. मी इथे टाईप करायला लावलं असतं पोरांना आणि सोबत दोन्ही सरपंच उपसरपंच साईन करून ते गेलो असतो. परंतु मला ना विचारात घेणं हे चुकीचं नाही का? म्हणजे जसे ते एका वार्डातून निवडून आले, मी थेट जनतेतून निवडून आलो, म्हणून त्या लेटर हेडवर तो वापरायचा कसा, कोणी वापरायचा, पॉझिटिव्ह गोष्टीसाठी वापरायचा की निगेटिव्हसाठी वापरायचा, हाही कुठं एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर भविष्यात. आज मी या पदावर आहे खुर्चीवर, कदाचित उद्या उपसरपंच सरपंच झाले तर आणि मी एखादे सदस्य राहिलो तर मग त्या लेटर हेडचा मी न विचारता वापर केला तर त्यांना चालेल काय? तर ह्या गोष्टी मला हेच म्हणायचं, मला याच्यात काही फरक पडत नाही. कारण रोज येणार आहे, टीका टिप्पणी होणार आहे, कदाचित मी पॉझिटिव्ह घेतो का या सर्व गोष्टीत. कारण याच्यामध्ये एक संबंध एक माननीय आमचे लोकवाहिनीचे न्यूजचं 30 लोकवाहिनी आहे, 30 पुण्यनगरी आहे, त्याच्यामध्ये लोकवाहिनी संवाददाता म्हणून गजानन ढाकुलकरजी यांचंच नाव आहे. बरेचसे पत्रकार बांधव सकारात्मक आहे, पण 2-4 पत्रकार बांधवाचं जर आपण मी म्हटलं, त्यांनाही माझी विनंती आहे, दोन्ही बाजू छापा, सत्यता छापा. मी जर चुकलो असेल तर छापा ना, तुमचा अधिकार आहे, काही अडचण नाही. परंतु या तुमच्या अशा चुकीच्या वागण्याने निकृष्ट कामाचं एक दाखवून देणं, त्याच्यामध्ये माझ्या गावाचं नाव खराब होते आणि भविष्यामध्ये विकास निधी येण्यासाठी जे संबंधित यंत्रणेतले अधिकारी आहे हे लोक टाळाटाळ करतात. म्हणून माझी विनंती की तुम्ही सत्य दाखवा, तुम्ही एक बाजू नको मांडा. जर तुम्ही उपसरपंच साहेबाचा व्हिडिओ घेत असेल तर मला काय अडचण, पण त्या दिवशी मला फोन करून माझा व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता की मी त्याला धमकी दिली का? मी त्यांना एवढंच म्हटलं की बाबा की हे तुम्ही जे लेटर हेड वापरलं हे तू माझ्या परवानगीशिवाय वापरलेलं नाही आहे. याच्यासाठी तुला जर वाटत असेल आपण बीडीओकडे जाऊ, आपण दोघंही बसू, गरज पडली तर सीईओकडे जाऊ आणि त्यांनी जे आदेश देईन ते जे म्हणेल तर ते आपण म्हणू. उपसरपंच साहेब किंवा मी सरपंच म्हणून मी ते कसं ठरवू शकतो? ते हा घोटाळा आहे म्हणून मी कसं ठरवू शकतो? याच्यामध्ये एकदम असं दाखवलं की कोतेवाड्यात खूप मोठा महापूर किंवा घोटाळा झाला आणि हे फक्त एक षडयंत्र आहे काही विरोधी लोकांचं. ज्या लोकांना कसं आहे अनेक वर्षापासून पदावर असतात, मी या उद्देशानं किती वर्ष जगण्यापेक्षा किती वेळात किती काम केलं मी या विचाराचं आहे. म्हणून मी अवघ्या गेले 15-20 वर्ष ज्यांनी काम केलं असेल त्यांना काही पॉझिटिव्ह गोष्टी जमल्या नसेल आणि आता मी आलो तर गेल्या याच्यामध्ये इम्पिरियन सिटी समोरचा रस्ता असो, 5 कोटीचा रस्ता असेल, गेल्या 46 वर्षापासून रखडलेलं पूर संरक्षण भिंतीचं काम, हे सुद्धा हे माझ्या कार्यकाळात झालं. त्याच्यामध्ये मान्य आमदार साहेब असो, मान्य संबंधित पाटबंधारे विभागाचे राठी साहेब असेल, टोंगसे मॅडम असेल, यांच्याकडे मी नियमित पाठपुरावा करून ते विषय मार्गी लागले. हे करता तुम्ही गावाचा विरोध करणं हे चुकीचं आहे. त्याच माध्यमातून आणि हे जे पत्रक हे याच्यामध्ये काहीच हे नाही, सत्यता असेल तर लोकांना ठरवते. आता हे घोटाळा किंवा याच्यामध्ये मोठा घोटाळा काय झालं, हा ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते कामामध्ये निकृष्ट असेल तर ते सिद्ध आपल्याला करावं लागेल. मी तुमच्या सोबत आहे आणि गावातलं काम चांगलं झालं म्हणजे माझी सरपंचालाही वाटले असेल, मलाही वाटते ते. नाही तर असं करायचं का मी रोज व्हिडिओ बनवायचे का? 2 वर्ष अगोदरचे जे याला भेगा पडल्या आहे, रस्त्याला कोतेवाड्यातून येणारा मेन रस्ता तो कोणत्या कार्यकाळात झाला ते दाखवायचं काय? पण मी पॉझिटिव्ह विचाराचा माणूस आहे, मी पॉझिटिव्ह घेतो.
माझ्या 10 गोष्टीपैकी 7 गोष्टी पॉझिटिव्ह असतील, 3-4 चुकीच्या असतीलही, कदाचित त्याच्यामध्ये कमी कम असेल. तर मी माझ्या 7 गोष्टी डावलून तुम्ही 3 गोष्टीकडे हे करतात, याचा माझा काय संबंध आहे? संबंधित विभागाच्या माध्यमातून टेंडर झालं, सर्व झालं, कामही व्यवस्थित चालू आहे. जर मी एक साधारण माणूस म्हणून जेव्हा जाऊन पाहतो तर मला काम व्यवस्थितच दिसतं तिथं. आता यांना जर यांच्या चष्मा बदलला नसेल तर त्यांना मी काहीच करू शकत नाही. माझी परत आपण सर्व पत्रकार, जे प्रामाणिक पत्रकार आहेत त्यांनाच विनंती आहे, कारण मला माहित आहे मी जेव्हा डायरेक्ट बोलील, टीका टिप्पणी करील तर काही पत्रकारांच्या पुढाची आग होईल, काही माझे जे शुभचिंतक आहे, जे समजतात मला, त्यांच्या पुढाची आग होईल. तर त्यांना मी काहीच म्हणणार, तुम्हाला जे बोलायचं आहे, जे छापायचे आहे ते छापा, बरेचसे एवढे या ठिकाणी. पण मी माझ्या कार्यकाळात गावाचं नाव खराब होऊ नये यासाठी प्रयत्न करीन. आणि तुमच्या जर यांच्या कोणाचे जर असं काही विषय असेल की कुठं चुकीचं होऊन राहिलं, निकृष्ट दर्जाचं काम होऊन राहिलं, तर मला सांगा ना, मी सोबत येतो तुमच्या. आपण सीईओकडे जाऊ, सन्मान्य तिथल्या व्हिडिओकडे जाऊ आणि निकृष्ट काय करतं त्याची चौकशी लावू आपण. म्हणून परस्पर लेटर हेडचा वापर करणं, परस्पर व्हिडिओ टाकणं, परस्पर माझी बाजू न म्हणतात त्याच्यामध्ये काहीतरी जॉईंट करणं, माझं नाव खराब करणं, हा जो विषय आहे, मी प्रामाणिकपणे तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हा विषय कृपया बंद करा. तेवढा हे भविष्यात एक विकासाचं माध्यम आहे, विकासाच्या दिशेने पाऊल टाकत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका. आमची सर्व बॉडी, आम्ही सर्व एका जुटीने प्रयत्न करतो. जर ते बॉडीमध्ये जे चांगले कामं होत असेल त्याचे श्रेय एकट्या सरपंचाला नाही भेटत ना, उपसरपंच असेल ना, सर्व सदस्य करतात त्यांनाही म्हणत असेल. परंतु जर तिथं चूक झाली तर एकटा सरपंच थोडी जबाबदार राहणार आहे, त्याच्यात उपसरपंच आहे. पण जर हे आपल्या सरपंचाला न विचारता एखादी प्रमुख हे करणं हे चुकीचं आहे. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो. जर भविष्यात गरज पडली तर मी आणखी व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत सत्यता पोहोचेल. पण सध्या मला नाही वाटत का मी या छोट्या मोठ्या व्हिडिओ किंवा याच्या माध्यमातून पुढे यावं. त्यांना जे करायचं ते करतात, त्यांचं काम आहे. त्यांचं काय ते असमाधानी लोक असेल त्यांना बरेच दिवसापासून कसं आहे, सत्ता जेव्हा जाते तर त्याच्या पायाची तळमळ, त्यांचं मानसिक संतुलन कुठेतरी बिघडलं असावं काही लोकांचं. मी प्रत्येकावर टीका टिप्पणी नाही करत. आता ते बघा, न्यूजमध्ये सर्व येतं, पेपरमध्ये येतं, व्हॉट्सअपवर चालवलं जातं, लोक ठरवतात काय करायचं आहे. माझा हेतू व्हिडिओचा हाच आहे की गावाचं नाव खराब होऊ देऊ नका. धन्यवाद.